तर नमस्कार, आपल्या खानावळीत स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला माहिती आहे का मॅगीचा चिवडा कसा बनवायचा. ही मॅगी आहे बरं का, तिचे शेंगदाणे भाजून टाकलेले आहेत. मॅगी चांगली भाजून घेतलेली आहे. तर तुम्ही बघू शकता, हे चुरमुरे पण टाकलेत, शेव टाकायची मॅगी टाकली, एकदम मस्त झाले. तर तुम्ही बघू शकता, एकदा तुम्ही पण ट्राय करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला नक्की समजेल की मॅगीची भेळ कशी बनवली. तर ही रानात आपण कांदा टोमॅटो टाकून पण अशी बनवून खाऊ शकतो. तर बघा, हे मुरमुरे ते स्वच्छ मी निवडून घेतलेत आणि भाजून घेतलेत. ही आपली मॅगी आहे आणि त्याच्यात मी शेंगदाणे भाजून टाकलेत, मिरच्या आहेत, डाळ आहेत. हे मुरमुरे आहे बघा, 80 रुपयाचं 500 ग्रॅम, म्हणजे अर्धा किलो. शेंगदाणे मी टाकलेत आणि मी हिरव्या मिरच्या जास्त जरा तिखट पाहिजे म्हणून, आणि कढीपत्ता पण हे सगळं साहित्य घेतलेले. जास्त साहित्यात बनवणार नाही. आपल्या खानावळीत कसा चिवडा बनवतो आम्ही, आपल्या खानावळीतल्या माणसांना पण देतो कधी कधी, सारखं तेच जेवण खाऊन कंटाळा येतो. हे बघा, ही शेव चांगल्या प्रकारे भाजून घेतले, शेंगदाणे तळून टाकलेले आहेत. मॅगी बघा, ही मॅगीची शेव आहे, म्हणजे मॅगी बनवून टाकलेली आहे. तुम्ही बघू शकता कशी आहे. तर हे चांगलं गरम करून घेतलं आहे, म्हणजे परत गरम करून घेतलं आहे. तर ही तळलेली बिळलेली नाही आहे. तुम्ही बघू शकता, मॅगीचं जरा हळद थोडी टाकली, जरा तेलात कोरडी फ्राय करून घेतली. तर जास्त तेल टाकायचं नाही, तेल सुटतं आपोआप. हे शेंगदाणे चांगले भाजलेले आहेत, हे चांगलं भाजून घ्यायचं. बाकीचं साहित्य तुम्हाला मी दाखवते. मी मुरमुरं आता काढून घेणार आहे. हे बघा, मुरमुरं काढून घेते, चांगलं निवडून घेते. कधी कधी कचरा बिचरा असतो, चाळून घेणारे, पाकडून घेणारे. आणि हे बघा, सगळं नीट करून घेतलं आहे. पांढरं शुभ्र आहे. आणि हे बघा, इथं मी ते भाजून पण घेणार आहे. तर तुम्हाला दाखवते. हे आपलं झालेलं आहे रेडी. आता ह्याची काही गरज नाही, हे साईडला काढून ठेवणार आहे. बघा, चांगलं हलवून घ्यायचं, गरम करून घ्यायचं, म्हणजे नंतर आहे ना जे आपण मुरमुरा आहे ना त्याच्यातच टाकायचं, मग त्याच्यात मसाला आपोआप लागून जातो. तर इथं मी मिरच्या चिरून घेतल्यात बारीक, तिखट मिरच्या जरा लागतात हो, काय आपण गावठी माणसं ना, त्याच्यामुळं एवढं मिरच्या चिरून घेतल्यात, चांगल्या बारीक चिरल्यात. आणि इथं मुरमुरं आपलं भाजायचं चालू आहे. बारीक गॅसवर भाजायचं, मी घमिल्यात भाजले नाही तर करपून जातं. ही सगळ्यांनी काळजी घ्यायची. तेल न टाकताच कोरडे भाजून घ्यायचे, म्हणजे वास बीस येत नाही आणि कुबट लागत नाही. जरी कुबट वास असला तरी तो निघून जातो. आता हे सांगायचं झालं तर मी प्रत्येक वेळी व्हिडिओ रेकॉर्ड करायला गेले की कावळे माझ्यापाशीच येऊन वरडतात. मी गावाकडे व्हिडिओ बनवत असतानासुद्धा कावळे माझ्या भोवती येऊन वरडतात. तर तुम्ही बघा, हे आपले मुरमुरे चांगल्या प्रकारे मी भाजून घेतले. तर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला ना तर नक्कीच लाईक आणि शेअर करत जावा. हे स्नॅक्ससाठी खूप छान आहे मॅगीचा चिवडा. हे बघा, हे चांगल्या प्रकारे मुरमुरे भाजून घेतलेत. आणि इथं मी कढीपत्ता धुवून सुकवून चांगला घेतला. हे डाळे पण, मिरच्या पण. हे बघा, इकडं आपलं रेडीच आहे. हे तर रेडी झालेलं आहे. आता एकदम सोपा करायला आहे. आणि लसूण पण घेतलं आहे बघा, लसूण टाकलं की टेक्स्चर आणि फ्लेवर चांगला येतो. लसूण ठेसून घेतला आहे. मिरच्या सगळं रेडी आहे बघा. घमेल्यात मी तेल टाकलं आहे. आता जिरं मोहरी टाकायची, कढीपत्ता टाकायचा, मिरच्या टाकायच्या, चांगलं भाजून घ्यायचं आणि मीठ टाकायचं याच्यात. हे बघा, कढीपत्ता चांगला भाजून घ्यायचा. मग तुम्ही कोणता मसाला टाकणार त्याच्यावर आहे. तर आम्ही घरगुती मसाला टाकणार, चिवडा मसाला टाकणार नाही. हे बघा, लसूण हे चांगला भाजून घ्यायचा. लसूण भाजून झाल्यानंतरच मसाला टाकायचा, नाही तर लसूण भाजत नाही, याची दक्षता घ्यायची सगळ्यांनी. चांगला भाजून द्यायचा, म्हणजे कसे फ्लेवर पण छान येतो, खायला खूप छान लागतं. काही लाल मिरच्या चांगल्या भाजून घ्यायच्या, म्हणजे चिवडा खराब होत नाही आपला. आपल्या खानावळीत आपण कधी कधी बनवतो. तर बघा, असं चांगल्या प्रकारे भाजून घ्या. भाजण्याचं चालू आहे. हे बघा, चांगलं म्हणजे चांगल्या प्रकारे भाजून घेतलं. आता मीठ टाकलं मी, हळद आणि तिखट टाकते आपल्या प्रमाणानुसार. किती आपला मुरमुरं चिवडा सगळं काय साहित्य आहे त्याच्यानुसार आपण हळद मीठ तिखट टाकायचं. नाही तर खारट जास्त होईल, तिखट झालं तर त्याच्या प्रमाणे टाकायचं. हे बघा, चांगलं हे तेलात चांगलं परतून घेतलं आहे. आता मी टाकणार आहे आपले भाजलेले, म्हणजे कोरडे भाजलेले मुरमुरे. हे बघा, टाकले. आता हलवून घेणार चांगल्या प्रकारे. हे चांगलं हलवून घ्यायचं. हे असं पण तुम्ही ठेवू शकता मुरमुरे, आणि ह्याच्यात कांदा, कोथिंबीर, टोमॅटो रानात बसून किंवा नाश्त्यासाठी तुम्ही असं स्नॅक खाऊ शकता. हे बघा, हे आपलं मॅगीचा चिवडा बनवला तुम्ही. आता ह्याच्यात मिक्स केला.
तर हा चिवडासुद्धा ह्याच्यातसुद्धा कांदा टोमॅटो मीठ टाकून खाऊ शकता, खूप छान लागतो. किंवा असासुद्धा खाऊ शकता, किंवा असे पॅकिंग करून तुम्ही तुमचा व्यवसाय चालू करू शकता. घरगुती महिलांसाठी हे खूप फायद्याचं आहे. आणि आज बनवली होती आम्ही बिर्याणी, सोयाबीन बिर्याणी. ती पण तुम्हाला दाखवते. परात भरून इथं होता चिवडा. तर धन्यवाद.